राज्यातल्या महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान ठाणे जिल्ह्यातल्या अंबरनाथमध्ये भाजप आणि काँग्रेस पक्षाने केलेल्या युतीची बातमी ही देशभरात चर्चेचा विषय ठरली आहे। अंबरनाथ नगर परिषदेच्या निवडणुकीनंतर स्थानिक नेत्यांनी सत्तेसाठी ही युती केली होती। महत्त्वाचं म्हणजे भाजप आणि काँग्रेसनं युती करत सगळ्यात जास्त जागा जिंकणाऱ्या एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला मात्र सत्तेबाहेर बसवलं। या युतीची बातमी समोर आल्यानंतर त्यावरती देशभरातनं प्रतिक्रिया उमटल्या। भाजप आणि काँग्रेस हे दोन पक्ष एकत्र कसे काय येऊ शकतात असं बोललं गेलं। या सगळ्यात पक्षाच्या विचारधारेचं काय झालं हा मुद्दा सुद्धा उपस्थित झाला। सोशल मीडियावरती सुद्धा हा विषय चांगला चर्चेत आला होता। आता ही युती झाल्याचं लक्षात आल्यानंतर दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी सुद्धा त्यावरती आक्षेप घेतला आणि दोषींवरती कारवाई करू असं दोन्ही पक्षांकडून सांगण्यात आलं। आता त्याप्रमाणे कारवाई सुद्धा झालेली असून अंबरनाथ मधली भाजप आणि काँग्रेसची युती तुटलेली आहे। पण या सगळ्यानंतर एक प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे नैतिकतेचा। अंबरनाथमध्ये भाजप आणि काँग्रेसची युती तुटली खरी, पण नैतिकतेच्या मुद्द्यावरती कोण डॅमेज झालं? अंबरनाथमध्ये नैतिकता कोणी विकली, भाजपनं की काँग्रेसनं? समजून घेऊयात आजच्या व्हिडिओतनं। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू। सगळ्यात आधी अंबरनाथमध्ये घडलंय काय ते सांगते। तर अंबरनाथ नगर परिषदेच्या 59 जागांसाठी डिसेंबर 2025 मध्ये निवडणूक पार पडलेली। या निवडणुकीत एकनाथ शिंदेची शिवसेना 27 जागा जिंकत सिंगल लार्जेस्ट पक्ष ठरला होता। भाजपनं 14 जागा जिंकल्या, काँग्रेसनं 12 तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं 4 जागा जिंकलेल्या। 2 जागा या अपक्षांच्या खात्यात गेल्या। या निवडणुकीत बहुमतासाठी 30 जागांची आवश्यकता होती। आता हे बहुमत कुठल्याही एका पक्षाला मिळालं नाही। नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत मात्र भाजपच्या तेजश्री करंजुळे यांनी शिवसेना शिंदे गटाच्या मनीषा वाळेकर यांचा 6000 पेक्षा अधिक मतांनी पराभव केला। आता नगराध्यक्ष पद थेट जनतेतनं निवडलं गेलं असलं तरी नगर परिषदेत प्रशासकीय आणि धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी संपूर्ण सत्ता ही असायला हवी। मग अंबरनाथमध्ये शिंदेच्या शिवसेनेला 27 जागा मिळाल्या, त्यामुळे तो सगळ्यात मोठा पक्ष ठरला। पण त्यांना बहुमतासाठी फक्त 3 जागा कमी पडत होत्या। पण इथंच भाजपनं आणि काँग्रेसनं एकत्र येत खेळ केला। निवडणुकीच्या निकालानंतर शिंदेच्या शिवसेनेला सत्तेच्या बाहेर ठेवण्यासाठी भाजप आणि काँग्रेसने एकत्रित येत ऐतिहासिक आघाडी स्थापन केली। यात अजितदादांच्या राष्ट्रवादीला सुद्धा सोबत घेण्यात आलं। अशा प्रकारे भाजपच्या 14, काँग्रेसच्या 12 आणि अजित पवारांच्या 4 अशा एकूण 30 नगरसेवकांनी एकत्रित येत अंबरनाथ विकास आघाडी स्थापन केली आणि बहुमताचा दावा केला। निवडून आलेल्या नगराध्यक्षा तेजश्री करंजुळे यांना त्यांनी पाठिंबा जाहीर केला आणि करंजुळे यांनी पदभार स्वीकारला। अशा प्रकारे देशात पहिल्यांदाच भाजप आणि काँग्रेसने एकत्रित येत चक्क सत्ता मिळवली। आणि या युतीची बातमी माध्यमांमध्ये आल्यावर यावरनं दोन्ही पक्षांवर जोरदार टीका व्हायला लागली। सत्तेसाठी राजकीय पक्षांकडून सगळी तत्व आणि नैतिकता धाब्यावरती बसवली जाते असे आरोप झाले। यावरती प्रतिक्रिया देताना भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वानं ही युती अमान्य असल्याचं म्हटलं। अशा प्रकारे जर युती झाली असेल तर ती अजिबात खपवून घेतली जाणार नाही। हे स्थानिक पातळीवरती जरी झालं असलं तरी ते चुकीचंच आहे। ज्यांनी कोणी ही युती केली असेल त्यांच्यावरती कारवाई होईल असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सुद्धा अशा प्रकारची युती मान्य नाही, कारवाई करणार असं म्हटलेलं। बुधवारी दिवसभर हा मुद्दा चर्चेत होता आणि त्यानंतर रात्री ही युती करणाऱ्या नेत्यांवर दोन्ही पक्षांकडून ज्या प्रकारे कारवाई करण्यात आली तिथनच खरा नैतिकतेचा मुद्दा उपस्थित झाला। आता काँग्रेस पक्षानं काय केलं तर काँग्रेसनं ही युती करणाऱ्या आपल्या स्थानिक नेत्यांवरती अत्यंत कठोर अशी कारवाई केली। पक्षानं भाजपला समर्थन दिलेल्या त्यांच्या सगळ्या 12 नगरसेवकांचं निलंबन केलं। प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशांवरनं अंबरनाथ ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रदीप पाटील यांना या संदर्भात पत्र पाठवण्यात आलं। बरं, मग इथं काँग्रेसच्या नेतृत्वानं काय मेसेज दिला तर त्यांच्यासाठी सत्ता ही महत्त्वाची नाहीये, महत्त्वाची आहे ती विचारधारा। भाजप सोबत राहून काँग्रेस पक्षाला सत्ता मिळाली होती, पण पक्षानं तशी तडजोड करण्याऐवजी त्या सगळ्या 12 नगरसेवकांचं थेट निलंबन केलं। यातनं काँग्रेस नेतृत्वानं त्यांच्या कार्यकर्त्यांना सुद्धा मोठा मेसेज दिलेला आहे। सत्ता मिळवायची असेल तर विचारधारेशी तडजोड मान्य नाही आणि तसं केलं तर कारवाई होणारच हे काँग्रेस पक्षानं उदाहरण स्पष्ट करून दाखवलं। आता उरतो तो भारतीय जनता पक्ष। देवेंद्र फडणवीस यांनी युती करणाऱ्या स्थानिक नेत्यांवरती कारवाई करणार असं म्हटलेलं, पण पक्षानं काय केलं तर कारवाई केलीच नाही। उलट भाजपनं काँग्रेसनं ज्या 12 नगरसेवकांचं निलंबन केलंय त्यांनाच आपल्या पक्षात म्हणजे भाजपात प्रवेश दिला। काँग्रेसनं दुपारी निलंबित केलेल्या 12 नगरसेवकांना भाजपनं त्याच रात्री पक्षात प्रवेश दिला।
ते सुद्धा प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि वनमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीत. म्हणजे काय तर काँग्रेसची युती करणाऱ्या नगरसेवकांवर कारवाई करण्याऐवजी भाजपनं काँग्रेसच्याच निलंबित नगरसेवकांना पक्षप्रवेश दिला आणि नैतिकतेच्या गप्पा पार धुळीला मिळवल्या. त्यातही रवींद्र चव्हाण यांनी हे नगरसेवक सत्तेसाठी नाही तर विकासासाठी आमच्या सोबत आलेत असा अजब दावा केलाय. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचं एक वक्तव्य आहे. ते म्हणतात, भारतीय जनता पक्ष हा एकमेव पक्ष आहे जो विचारधारेसाठी राजकारणात आलेला आहे. आता इथं भाजपची विचारधारा कुठे गेली हा प्रश्न साहजिकच निर्माण होतो. एकीकडे जो पक्ष स्वतःची ओळख पार्टी विथ डिफरन्स, कार्यकर्त्यांचा पक्ष, विचारसरणीचा पक्ष असे सांगतो, त्याच पक्षाचे स्थानिक नेते सत्तेसाठी नैतिकता धाब्यावर बसवतात आणि विरोधकांशीच युती करतात. बरं, तशी युती झाल्यावर दुसरा पक्ष त्यांच्या नेत्यांवरती निलंबनाची कारवाई करतो, पण नैतिकतेच्या गप्पा मारणारा भाजप आपल्या नेत्यांवरती कारवाई करणं तर सोडाच, उलट संधी मिळताच दुसऱ्या पक्षाच्या नेत्यांना प्रवेश देऊन सत्तेत विराजमान होतो. आणि मग इथंच नैतिकता कुणी विकली याचं उत्तर अगदी स्पष्ट होतं. आता या सगळ्या प्रकरणात अंबरनाथ मधल्या युतीवरती या दोन्ही पक्षांनी केलेल्या कारवाईमधनं नेमका काय मेसेज गेला तर महाराष्ट्र काँग्रेसनं आपल्याला सत्ता मिळवण्यासाठी अशा प्रकारचा घोडेबाजार मान्य नाही असं म्हणत प्रत्यक्ष कृतीतनं हे दाखवून दिलं. पण दुसरीकडे देशात, राज्यात, स्थानिक पातळीवर आणि सगळीकडे सत्ता असलेल्या भाजपनं एका छोट्या नगर परिषदेत सुद्धा सत्ता मिळवण्यासाठी अशा प्रकारे आपली नैतिकता विकलेली आहे हे दिसून आलं. भाजपसाठी फक्त सत्ता मिळवणं महत्वाचं आहे, मग त्यापुढे नैतिकता, विचारसरणी या सगळ्या गोष्टी दुय्यम आहेत असाच मेसेज अंबरनाथ मधल्या घटनेतनं देशभरात गेलेला आहे. भाजप हा तोच पक्ष आहे ज्या पक्षाचं सरकार एकेकाळी फक्त एका मताच्या फरकानं पडलं होतं. 1999 साली अटल बिहारी वाजपेयी यांना संसदेमध्ये बहुमत सिद्ध न करता आल्यामुळे पंतप्रधान पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यावेळी त्यांनी, जर मला फोडाफोडी करून सत्ता मिळवायची असेल तर मी ती सहज मिळवू शकलो असतो, पण तशा सत्तेला मी स्पर्शही करणार नाही असं वक्तव्य केलं होतं. त्यावेळेचं वाजपेयी यांचं, सरकार येतील आणि जातील, पक्ष बनतील आणि बिघडतील, पण हा देश राहिला पाहिजे, या देशाची लोकशाही टिकली पाहिजे असं वक्तव्य केलं होतं. खरं तर भारताच्या राजकीय इतिहासात हे वक्तव्य अजरामर झाले. पण आता त्याच वाजपेयींचा पक्ष अगदी क्षुल्लक सत्तेसाठी सुद्धा आपली सगळी विचारसरणी धाब्यावर बसवताना दिसतोय. तुम्हाला काय वाटतं? अंबरनाथच्या या सगळ्या राजकारणात नैतिकता कोणी विकली, भाजपनं की काँग्रेसनं? याबद्दलची तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल व्हिडिओला सबस्क्राईब करा.